IBPS मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, टेस्ट सिरीज आणि ई-बुक्स ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC चालता बोलता सीझन 4च्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आता आपण आलो लातूरला आणि लातूरमधील सध्या आपण आहो शिरसाट सरांच्या नारायण या रीडिंगमध्ये. तर मित्रांनो, खेळाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हा सर्वांना आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो की बघा, जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील. म्हणजे ज्याला कुणाला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा आणि नंतर आपण त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारू आणि जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर मिळालं तर त्याच विद्यार्थ्याला आपण दुसरा आणि दुसऱ्याचंही प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालं तर आपण तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाची सलग उत्तरं दिली तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. आणि तसेच सध्या IBPS क्षेत्रात लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. ठीक आहे, तर चालू करायचा शो. ठीक आहे, फक्त ज्याला कोणाला उत्तर येईल सामूहिक उत्तर द्यायचं नाही, हात वर करायचा. तर मला सांगा मित्रांनो, भाषिक तत्वावर तयार होणारे भारतातील पहिले राज्य कोणते? भाषिक तत्वावर तयार होणारे आंध्र प्रदेश असं सरांचं उत्तर आहे. काय वाटतं उत्तर बरोबर आहे? तर जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. या सर पुढे या. नाव सर आपलं? ब्रिजेश तोंडारे. तर ब्रिजेश तोंडारे या दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. नाही, ऑप्शन नाही आहे सर. सर दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, करंट अफेअरचा प्रश्न आहे. मला सांगा, रॉबर्ट फिक्को यांची प्रश्न आहे का? आधी प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न अगदी सोपा आहे. ठीक आहे, फक्त इंग्लिश नाव ऐकूनच प्रश्न कठीण आहे असा समज करू नका. बघा, रॉबर्ट फिक्को यांची नियुक्ती कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून केली आहे? करंट अफेअरचा प्रश्न आहे. पंतप्रधान राष्ट्रपतीच्या नियुक्त्या होतात त्या आपल्या लक्षात ठेवाव्या लागतात. रॉबर्ट फिक्को यांची नियुक्ती कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून झाली आहे? मेन म्हणजे हे जे पंतप्रधान आहे त्यांची सलग चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे त्या देशाची. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. इकडे माहिती आहे कोणाला? रॉबर्ट फिक्को यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे? या साईडला बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे स्लोवाकिया. वाचलं होतं कोणी? तर बघा, काही हरकत नाही. बरेच आपल्याला नवीन प्रश्न इथे माहीत होतात करंट अफेअरचे. ठीक आहे, जर आत्ता जरी नाही आला तर कदाचित तुम्हाला जर पुढच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच माहीत राहील. त्यामुळे फक्त हसत खेळत ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून खेळामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. तर मित्रांनो, प्रश्न असा होता की रॉबर्ट फिक्को यांची नियुक्ती कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे स्लोवाकिया. आणि सलग चौथ्यांदा स्लोवाकियाचे रॉबर्ट फिक्को पंतप्रधान म्हणून झाले आहे. आणि स्लोवाकियाची राजधानी आहे ब्रातिस्लावा. ठीक आहे, ब्रातिस्लावा. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा, माळवा पठार हे कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान आहे? माळवा पठार येतं इकडे सर. माळवा पठार हे कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान आहे? सांगा सर. विंध्य आणि आरोली. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. या सर पुढे या. तर सलग दुसऱ्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन दादा मंचावर आले आहेत. तर दादांना पुन्हा आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. नाही, अवघड नाही, सोपा प्रश्न विचारतो सर तुम्हाला. मला सांगा सर, तुम्ही नाही, प्रश्न सोपाच विचारतो. कशाचा अभ्यास करता तुम्ही? MPSCचा अभ्यास करता? ठीक आहे, तर मला सांगा सर, तुम्ही बघा, मला सांगा, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना नाव ऐकलं आहे? दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना कशाशी संबंधित आहे? कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ठीक आहे, योजना आहे. आणि योजना आपल्याला नेहमी एक्झाममध्ये येतात. तर ही योजना सर कोणत्या वर्षाची आहे? दीनदयाळ उपाध्याय. म्हणजे आधी मी एक असं सांगू इच्छितो की आधी ही योजना 2011मध्ये दुसऱ्या नावाने चालू करण्यात आली होती. तर आता दीनदयाळ उपाध्याय योजना अंत्योदय याचं वर्ष सांगा. कृपया कोणी सामूहिक उत्तर देऊ नका, कुजबूज करू नका. प्रश्न दादांसाठी आहे, त्यांना जर नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. 2014. उत्तर चुकीचं आहे सर. तर याचं उत्तर आहे सर 2015. तर बघा, 2011मध्ये सुरू झालेल्या स्वर्ण जयंती ग्राम योजना, 2011मध्ये सुरू झालेल्या, सर्वांनी लक्ष द्या, स्वर्ण जयंती ग्राम योजना याचे रूपांतर 2015मध्ये दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना म्हणून करण्यात आले होते. ठीक आहे, तर मला सांगा बघा,
भारतामध्ये सध्या एकूण किती कृषी विद्यापीठ आहे? भारतात एकूण कृषी विद्यापीठाची संख्या किती? भारतात एकूण कृषी विद्यापीठाची संख्या किती? इकडे तर बघा मित्रांनो, येते सर नाही सर, याचं उत्तर आहे सर 71. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात किती आहे मित्रांनो? 4. कोणकोणते आहे? राहुरी, पंजाबराव देशमुख. तर उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांचं. चला आता पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा, बघा क्रिकेटशी निगडीत प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे सर्वांसाठी. तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ठीक आहे, किंवा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा मान कोणत्या प्लेअरच्या नावावर आहे? सर्वाधिक हॅट्रिक कोणत्या प्लेअरने घेतली? हात वर करा फक्त, सामूहिक उत्तर देऊ नका कोणी. मोहम्मद शमी असं दादांचं उत्तर आहे. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळू द्या. या सर पुढे या ना. अरे या पुढे या. हे काही हरकत नाही. तर दादांसाठी दुसरा प्रश्न आहे. मला सांगा दादा, विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? दादांसाठी आहे. कृपया कोणीही आवाज करू नये. त्यांना जर नाही आलं तर आम्ही तुम्हाला विचारू. ठीक आहे. पण पहिला प्रश्न दादांसाठी. फक्त हात वर करून ठेवा ज्याला कोणाला येत असेल. विष्णू शास्त्री पंडित. नाही, उत्तर चुकीचं. इकडे महर्षी कर्वे असं ताईंचं उत्तर. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या ताईंसाठी. या ताई पुढे या ना. इकडे तुम्ही असं येऊन जा ना ताई. या ना इकडे. या सर्व पुढे या. काही हरकत नाही. तर नाव आपलं? गायकवाड मनीषा. तर मनीषा गायकवाड यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. थोडे समोर या तुम्ही, थोडं तिकडं कसं आहे. तर मनीषा ताईंना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, तर बघा प्रश्न नीट लक्ष द्या. प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की नॉक्टिस व्होल्कॅनो. प्रश्न नीट आहे का? प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. ठीक आहे. आता कसं अभ्यासासोबत थोडा प्रेझेन्स ऑफ माइंडसुद्धा चेक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नॉक्टिस व्होल्कॅनो हा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर आहे? नॉक्टिस व्होल्कॅनो हा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर आहे? ताईंसाठी प्रश्न आहे. तर आधी आपण ताईंना उत्तर विचारू. प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. नॉक्टिस व्होल्कॅनो हा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर आहे? नो आयडिया. इकडे कोणाला? इकडे आपण सरांना विचारू. मंगळ ग्रह. या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर या सर पुढे या. मला सांगा, आपण आपण आत्तापर्यंत जास्तीत जास्त कोणत्या ग्रहापर्यंत पोहोचलो आहे? मंगळ. बस, तर तेच त्याचं उत्तर होतं ताई. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळा होत्या मित्रांनो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी बरोबर दिलं आहे. सर तुमचं नाव? रोहित पाचमेंडे. तर रोहित यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा, घटनेच्या कोणत्या कलमनुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना पदावर असेपर्यंत नजरकैदेत ठेवता येत नाही? दादांसाठी प्रश्न आहे. प्रश्न नीट आहे का? फक्त घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना पदावर असेपर्यंत नजरकैदेत ठेवता येत नाही? हात वर करा ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्यांनी. नाही माहिती. इकडे आहे का कोणी? या साईडला. इकडे पण येतो मी. इकडे बघतो आधी. इकडे मुलींमध्ये येत आहे? द्या ना, द्या उत्तर द्या. लाजू नका. द्या उत्तर द्या. ठीक आहे. चला आपण पुन्हा आपला मोर्चा इकडे मुलांकडे वळूया. 361. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 361 कलमाविषयी सर आणखी जास्त काही सांगू शकता? 61 राष्ट्रपती राज्यपालाला विशेष अधिकार पण आहे. म्हणजे असं कुठल्या अटक करता येत नाही. बाकी आहेत. तेच आहे. नाव सर आपलं? अभिजित सगर. तर अभिजित सगर यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर
पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, नुकतेच एन आय एचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची निवड झाली आहे. ठीक आहे. तर सदानंद दाते, ठीक आहे, तर जेव्हा IPS होते तर तेव्हा त्यांचं कॅडर कोणतं होतं? महाराष्ट्र कॅडरचे इथं. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊ द्या. तर सरांनी दोनही प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आणि आता ते थेट जाऊन पोचले आहे मित्रांनो चांदीच्या नाण्यापर्यंत. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर बघा मित्रांनो, मी MPSC म्हणजे तुम्ही चालता बोलता म्हणायचं. ठीक आहे. MPSC चला. तर दादांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. तर दादांसाठी मित्रांनो बघा, तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये पहिले पुस्तकांचे, पहिले मधाचे, पहिले याचे, तर हा वाचला आहे. तर असे बरेच महाराष्ट्रांनी बऱ्याच गावांना वेगवेगळे नावं दिले आहेत. तर तसाच पहिला प्रश्न तुम्हाला, तिसरा प्रश्न. तर मला सांगा, पहिले झाडांचे पुनर्वसन गाव कोणते? नाही, सातारा जिल्ह्यातच आहे का? सातारा जिल्ह्यामध्येच आहे. फक्त गावाचं नाव सांगा. गावाचं नाव नाही माहिती. जिल्हा सातारा आहे पण गाव जिल्हा सातारा आहे, बरोबर आहे. फक्त गावाचं नाव सांगा. थोडं बघा, थोडं काहीतरी. पारपोली आहे का? नाही सर, पारपोली याचं नाही आहे. माहीत आहे का? इकडे सांगा सर, इकडे. नाही, इकडे कोणाला माहीत आहे? पहिले झाडांचे पुनर्वसन गाव कोणते? बघा, आतापर्यंत कसं बऱ्याच परीक्षेमध्ये मधाचे गाव, पुस्तकांचे गाव विचारले आहे, पण आता एखाद्या येणाऱ्या परीक्षेमध्ये झाडांचे पुनर्वसन गाव नावसुद्धा माहीत आहे सर? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे म्हसवे. म्हसवे हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे आणि या गावाला पहिले झाडांचे पुनर्वसन गाव म्हणून म्हणजे हे ओळख देण्यात आली आहे. तर एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर बघा, पहिला प्रश्न सर्वांसाठी पुन्हा एकदा मला सांगा, जलदापारा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जलदापारा येतं इकडे. जलदापारा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे माहिती आहे सर? पश्चिम बंगाल. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या. तर मित्रांनो, पश्चिम बंगाल या सर, पुढे या. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जलधारा अभयारण्य आहे. सर नाव आपलं? राहुल बालुरे. तर राहुल बालुरे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? सरांसाठी प्रश्न आहे. 1965. 1965 असं उत्तर दिलं दादांनी, बरोबर आहे का? तर मग जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तर राहुल यांनी सलग दोनही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आणि जर त्यांनी आता तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार मित्रांनो IBC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. अवघड काहीच नाही सर. बघा, करंट अफेअरमधले प्रश्न आहे. ठीक आहे. बघा कसं राहते, राज्यसेवेचा अभ्यास कोण कोण करतंय? सगळेच करताय. तर मला सांगा, राज्यसेवेमध्ये प्री कठीण असते की मेन्स? प्री, त्यानंतर आणि त्यानंतर बस असं समजा राज्यसेवेची परीक्षा चालू आहे. ठीक आहे. आपण जोही अभ्यास करतो त्या अभ्यासाची उजळणी, त्या अभ्यासाची रिव्हिजन आणि एक स्वतःचा आपला अभ्यास किती आहे तर एक आरसा आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळत असतो. ज्या प्रकारे आपण भाताची परीक्षा शीतावरून करतो अशी म्हण आहे, त्याच प्रकारे आपण आपल्या अभ्यासाची परीक्षासुद्धा या पूर्णतः तर नाही पण 60 ते 70% आपल्याला लक्षात येतो. करंट अफेअरचे प्रश्न आहे आणि आपल्या सिलेबसमधलेच प्रश्न आहे, कारण की मी सुद्धा राज्यसेवेचा अभ्यास करतो. तर तुमच्यासाठी बघा, एखादा प्रश्न रिपीट नाही झाला पाहिजे. प्रश्न सोपा प्रश्न. कोरोना माहीत आहे? माहीत आहे. तर मला असं वाटते कोरोनावर इतकं काही होऊन गेलं आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपण त्याचे काय म्हणतो, आपण जगला आहे ते कोरोनाचा काळ. आणि जेव्हा भारतात जगात असं काही महासंकट येते तसं यायला नाही पाहिजे, पण MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर प्रश्न नक्की येतात. ठीक आहे. त्यामुळे भूकंप आला, काही आला, डिझास्टर मॅनेजमेंट असो, काही असो, हे आपल्या विषयाशी संबंधित आहे घटक. तर आपल्याला लक्षात ठेवावंच लागतं. जसं कोरोना कोणत्या देशातून आला? चायनातून आला, माहीत आहे. ठीक आहे. तर कोरोनाशी संबंधित प्रश्न आहे. ठीक आहे.
तर मला सांगा, प्रश्न असा आहे, ठीक आहे, प्रश्नाचं नीट एक्सप्लेनेशन द्याल. ऑपरेशन समुद्र सेतू, ठीक आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की बा हा कोरोनाशी निगडीत आहे, म्हणजे 50% मीच सांगून दिलं आहे. तर ऑपरेशन समुद्र सेतू हा म्हणजे कशासाठी होता, याचं ऑपरेशनचं मोटिव्ह काय होतं? कृपया कोणीही उत्तर देऊ नये. हात वर करून ठेवा, ठीक आहे, हात वर करून ठेवा. ज्या प्रकारे KBCमध्ये 7 करोडाचा प्रश्न असतो त्याच प्रकारे तुमच्यासाठी चांदीच्या नाण्यासाठी हा प्रश्न आहे. सर कोणीही सांगू नका. सर थोडं पुढे या, पुढे या. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी नक्कीच झाला, पण कसा झाला, कशासाठी झाला, काय झाला, प्रश्न बाकी आहे मित्रांनो. सांगू नका सर उत्तर. दादांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी MPSC. आता सांगा सर. कृपया कोणी सांगू नका, सरांसाठी आहे. येते सर, आठवते सर. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी नक्कीच झाला आहे. फक्त मला समुद्राचं हे सांगा, ऑपरेशनचं कसं ऑपरेशन होतं, काय होतं. येते इकडे, येते कोणाला मुलींमध्ये? लसींचा पुरवठा करण्यासाठी. नाही, उत्तर चुकीचा. इकडे सांगा. ऑक्सिजन आणि ती वैद्यकीय सुविधा आणि लस वगैरे. नाही, जहाज तैनात केली ती श्रीलंकेत. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. या सर पुढे या. बरोबर बघा, तब्येत बरोबर नाही, काही हरकत नाही. थोडे अशुभ आहे. बघा मित्रांनो, ऑपरेशन नाव काय होतं, तर समुद्र सेतूमध्येच त्याचं उत्तर होतं. समुद्रामध्ये जहाज तयार करण्यात आले होते. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना जहाजाद्वारे भारतात आणायचं होतं, ठीक आहे. तर बघा, सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मित्रांनो. एकदा राहुल सरांसाठी जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. मला सांगा, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? 2 आहे, ठीक आहे. ज्यांना पहिल्या रामसर स्थळाचा दर्जा मिळाला होता भारतामध्ये, ते कोणते? कृपया उत्तर देऊ नका. सरांसाठी प्रश्न आहे, ठीक आहे. येते सर. एक मिनिट आठवू दे जरा. नाही लक्षात येणार. माहिती नाही इकडे सर. चिल्का ओडिसा. अजून दुसरे? केवलादेव राजस्थान. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळू द्या. या सर पुढे या. तर सक्षम पाटील यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. प्रश्न असा होता की भारतातील 2 पहिले रामसर स्थळ कोणते? त्याचं उत्तर आहे ओडिसा चिल्का आणि दुसरा आहे राजस्थानमधील केवलदेव नॅशनल पार्क. सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही इंडेक्स असतात ना, इंडेक्स रँक, मला सांगा सर्वजण, भारताचा हॅपीनेस इंडेक्स कोणत्या क्रमांकाचा आहे? 126. 2023मध्ये 126च होता. तर बघा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जे आहे, ठीक आहे, म्हणजे भ्रष्टाचाराची रँकिंग, तर त्यानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? 93. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. दादांनी एकदम झटकेपट उत्तर दिलं आहे आणि तर त्याचं उत्तर आहे 93, ठीक आहे. तर भ्रष्टाचार निर्देशांक 2023नुसार भारताचा 93वा नंबर आहे. तर दादांना आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारूया चांदीच्या नाण्यासाठी. जर दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळणार चांदीचं नाणं, ठीक आहे. सर्व प्रश्न सोपेच आहे मित्रांनो. तर चांदीचं नाणं दाखवतो मी तुम्हाला. साईज मागता थोडा. बघा, जर आता तिसऱ्या प्रश्नाचं सरांनी उत्तर दिलं तर सरांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. तर आता सरांना आपण शेवटचा प्रश्न विचारूया. तर सोपा प्रश्न शोधतोय मी. हो हो हो. तर सर त्या अगोदर तुम्ही मला सांगा, लातूर शहराची विशेषता काय आहे? सिद्धेश्वर मंदिर. अजून सांगा. अजून गोलाई. अजून म्हणजे अजून काय काय असं लातूर कशासाठी प्रसिद्ध आहे वगैरे?
जंगल कमी आहे हो, जंगल कमी आहे. जंगलाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लातूरमध्ये आहे आणि सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे कृपया आपल्या व्ह्युअर्सनी मला त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावं. गडचिरोली. गडचिरोली याचं उत्तर आहे. सरांनीच उत्तर दिलं आहे. तर द्या ना. सरांना आपण तिसरा प्रश्न सर मला सांगा, सध्या निवडणूक आयुक्त म्हणून, भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणत्या 2 व्यक्तींची नियुक्ती झाली आहे लेटेस्टमध्ये का? लेटेस्टमध्ये आत्ता? सरांसाठी प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे कोणी सामूहिक उत्तर देऊ नये. सांगा. राजीव काय तर नाही सर, आता लेटेस्टमध्ये 2 नवीन झाले. 10-15 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. क्वेश्चन फ्लिप करा म्हणलं. अरे सर, क्वेश्चन तर फ्लिप आपण नाही करू शकत. नाही माहिती. नाही माहिती, इकडे सरांना विचारूया आपण. ज्ञानेश कुमार आणि सुखवीर सिंग संधू. ज्ञानेश कुमार आणि सुखवीर सिंग संधू असं सरांचं म्हणणं आहे. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर, पुढे या. या. नाव सर आपलं? श्रीकांत पेटकर. श्रीकांत पेटकर. तर श्रीकांत पेटकर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, कशाचा अभ्यास करता तुम्ही? MPSCच. अच्छा. तर सर मला सांगा, राजसमंद झील ही कोणत्या राज्यात आहे? राजसमंद झील कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाकडे बरोबर लक्ष द्या. प्रश्नाकडे बरोबर लक्ष द्या. राजसमंद झील कोणत्या राज्यात आहे? सांगा इकडे. MP. याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. तर राजसमंद झील मी 2दा उच्चारलं की राजसमंद. प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. राजसमंद झील कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. त्या अगोदर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या, कारण की सर्वांनी राजस्थानी उत्तर दिले. तर नाही, सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या तारखेला धावली? 16 एप्रिल 1800. बरोबर आहे दादांचं उत्तर. जोरदार टाळ्या होऊ द्या. उत्तर अगदी बरोबर आहे. या सर, पुढे या. बरं, या लाजू नका, पुढे या. नाव आपलं? जाकीर काझी. मित्रांनो बघा, 3 वेळा चांदीच्या नाण्याला आपल्या नारायण अभ्यासिकेमध्ये हुलकावणी भेटली आहे, परंतु यावेळेस चांदीचं नाणं जाईल अशी मी आशा बाळगतो. आणि सरांना दुसरा प्रश्न विचारतो. मला सांगा सर, तुम्ही संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? कृपया. संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे सर? थांबा तर चुकलं तर काय प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. चुका आणि शिका सर, काही हरकत नाही. नाशिक चुकीचं उत्तर आहे सर. रामटेक कालिदास, संत कालिदास. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. रामटेक येथे. या सर, पुढे या. रामटेक येथे संस्कृत विद्यापीठ आहे महाराष्ट्रात. रामटेक, नागपूर. तर पुन्हा एकदा सर, कितव्यांदा आले? दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा? दुसऱ्यांदा चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत सर आले आहेत. आणि सरांना आता आपण सोपा प्रश्न विचारूया. सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, मला सांगा सर, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? पांगिरा बाबा माहीत आहे थांब पांगिरा माहीत आहे. आठवा पर्याय पाहिजे तो. महाराष्ट्रातलं फेमस व्यक्तिमत्व आहे, फेमस रायटर आहे, फेमस लेखक आहे, ज्यांनी बरीच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात अवेलेबल असणारी, प्रत्येकाच्या ओठांवर नाव असलेल्या बऱ्याच कादंबऱ्या त्या सरांनी लिहिल्या आहेत. केलं तो पांगिरा माहीत होती. हां तलाट्याला केलं तो. तलाट्यालाच आला होता प्रश्न. हां पांगिराचं. कारण की तलाट्याला प्रत्येक शिफ्टमध्ये एक ना एक पुस्तकाचं नाव विचारण्यात आलं होतं मित्रांनो. तुकाच मारता येईना ना. बरं पर्याय द्या. पर्याय सर मी आता हिंट दिली सर. महाराष्ट्रातले सर्वात फेमस लेखकापैकी एक आहे. येते सर. थांबा मला बरं एक मिनटं मित्रांनो शांतता राखा.
पु ल देशपांडे का? नाही सर. सर विश्वास पाटील. विश्वास पाटील असं याचं उत्तर आहे आणि सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलं मित्रांनो. नाव सर? कृष्णा कंका. तर कृष्णांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. तर कृष्णाला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. बघा मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या. तुमच्याकडे सुद्धा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे. मला सांगा, ऑपरेशन करुणा हे कोणत्या देशाशी निगडीत आहे? ऑपरेशन करुणा सरांसाठी प्रश्न आहे मित्रांनो. ऑपरेशन करुणा. करुणा 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 ऑपरेशन करुणा तिकडे दाखव. एक देश भारत आहे, दुसरा देश कोणता? भारत आणि ऑपरेशन करुणा श्रीलंका. नाही सर, उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर आहे म्यानमार. याचं उत्तर आहे म्यानमार. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, प्रश्न असा होता की ऑपरेशन करुणा कोणत्या देशाशी निगडीत आहे? तर त्याचं उत्तर आहे म्यानमार. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की ऑपरेशन देवी शक्ती हे कोणत्या देशाशी निगडीत आहे? तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आणि सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सर सांगा, तुम्ही भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? थांबा, सरांसाठी प्रश्न आहे मित्रांनो. कोणीही बुजबुज करू नका, ठीक आहे? सरांसाठी प्रश्न आहे. सोपं आहे पण ते सरांसाठी आहे, ठीक आहे? तुम्ही एक मिनिट. प्रश्न सर्व सोपे आहे, फक्त कोणाला येत आहे कोणाला नाही येत आहे, त्यामुळे कठीण वगैरे काहीच नाही. आहे ना? यांना नाही आलं तर तुम्हाला नक्कीच चान्स आहे सर. दयानंद सरस्वती. नाही सर, उत्तर चुकीचं आहे. सरांना देऊ आपण. गोखले कोण? गोपाळकृष्ण गोखले. पूर्ण उत्तर बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोपाळकृष्ण गोखले असं प्रश्नाचं उत्तर आहे. फायनली सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि दुसऱ्यांदा सर आता चांदीचं नाणं जिंकण्यास शर्यतीत आले आहेत. तर सरांना आता दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही 1921मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. केरळ असं म्हणणं आहे दादांचं. बरोबर आहे. मग जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. केरळ अगदी बरोबर उत्तर आहे. आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर सरांनी बरोबर दिले. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया, जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. आणि सरांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा बरोबर उत्तर दिलं तर सरांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. आणि जर आपल्या व्ह्युअर्सपैकी जर कोणाला हे पुस्तक लागत असेल मित्रांनो, तर पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ईबुकच्या स्वरूपातसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. तर आता आपण बघूया की आता शेवटी दादा नाव आपलं? जिंदाल शेख. तर जिंदार शेख दादा चांदीचं नाणं पटकावतील का? तर त्यांच्यासाठी फायनल प्रश्न आहे. करंट अफेअरचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, ठीक आहे? तर मला सांगा, लालकृष्ण अडवाणी यांना जो भारतरत्न मिळाला तो कोणत्या क्रमांकाचा होता? कोणीही सांगू नये सरांना उत्तर. कृपया कोणीही उत्तर देऊ नये. सांगू नका, कुजबूज करू नका. ऑप्शन आहे 40 ते 50च्या दरम्यान, ठीक आहे? आता यावर काय सांगू मी? 50. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर शेवटी तीनही प्रश्नांचं उत्तर बरोबर देऊन तर मित्रांनो, एक मिनटं हे दाखवणं करते. बघा, जिंदार शेख यांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने चांदीचं नाणं पटकवलं मित्रांनो, असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी इतक्या उन्हामध्ये अथक परिश्रमानंतर अँकरच्या आणि विद्यार्थ्यांच्यासुद्धा आपल्या शिरसाट सरांच्या लातूरमधील नारायण रीडिंगमध्ये चांदीचं नाणं पटकावलं आहे जिंदार शेख यांनी. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो एकदा. तर आता आपण सरांना, मी आपल्या नारायण रीडिंगचे संचालक शिरसाट सर अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विनरला ABC एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड इंग्लिश आणि IBPS अप्लाइड पुस्तक हे त्यांना प्रदान करावं. सर दाखवा नाणं दाखवा. कॅमेऱ्यात दाखवा, कॅमेरा.
मित्रांनो थोडं नाही का फोटोसाठी थोडे असे सगळे जवळ आहे दिसू द्या आपल्याला. या सर या असे या सर या ना तुम्ही इथे राहा ना विनर या असे या ना या साईडने या हो थांबा ना हो हो बघा मित्रांनो सर्च करा सर्वांनी वाटतं आता केलं तरी चालेल आणि एबीसी न्यूज आपले चॅनल आहे. चे संचालक माननीय श्रीसाट सर यांनी आपल्याला त्यांच्या रीडिंगमध्ये शो घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. तर सरांना आपण 2 मिनिटं त्यांचे मनोगत विचारून घेऊया. कसा वाटला सरांना आपला कार्यक्रम? सर MPSC चालता बोलता हा कार्यक्रम पाहिल्यानंतर एकदम मन भरून आले, कारण की मुलांचे प्रश्नाचे उत्तर आणि तुमचा जे प्रश्नोच्चाराचं ही संकल्पना होती त्यामुळे मुलांना अवेअरनेस येईल. त्यात प्रश्न जे विचारलात तुम्ही ते करंटचे अफेअर नंतर आपले इतिहास भूगोलचे, त्यामुळे मुलांना एकदम ऊर्जा निर्माण झाली आणि आमच्या मुलांमध्ये तुम्ही पाहिलाच असता उत्साह कसा निर्माण झाला. त्याबद्दल तुम्ही इथं येऊन एक प्रश्न विचारला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सर. तर मित्रांनो नारायण रीडिंगमधील आपला शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर सुद्धा तुमच्या लायब्ररीमध्ये शो घ्यायचा असेल, तुमच्या अभ्यासिकेत घ्यायचा असेल, तर रीडिंगमध्ये घ्यायचा असेल, तुम्ही पूर्ण माहिती संपूर्ण माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हाला सुद्धा जर आपण जे विद्यार्थ्यांना IBPS मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके बक्षिसा रूपात देतो, तुम्हाला सुद्धा जर ती पुस्तक लागत असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पुस्तक अवेलेबल आहे. कुठे अवेलेबल आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि ईबुकच्या स्वरूपात जर तुम्हाला लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल ABC एज्युकेशन. तर मित्रांनो ॲप डाउनलोड करा, ईबुक घ्या आणि ऑफलाईन लागत असेल तर तुमच्या जिल्ह्यात कुठे आहे त्याची माहिती तुम्ही काढू शकता डिस्क्रिप्शनमधून. तर थँक्यू मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.